नाशिककरांचा जिव्हाळ्याचा महोत्सव म्हणजे खान्देश महोत्सव हा मोठ्या उत्साहात नाशिक शहरातील ठक्करडोम या ठिकाणी संपन्न झालाय। शेवटच्या समारोपाच्या दिवशी या ठिकाणी कैलास खेर यांचा लाईव्ह शो या ठिकाणी नाशिककरांना अनुभवास मिळाला। कैलास खेर यांनी या ठिकाणी येत नाशिककरांचा आभार देखील मानला। बहुत ही प्यारा आप सबको मैं नमस्कार करता हूँ। आज का दिन बड़ा है, आज का दिन विशेष है। आज का दिन कुछ इस तरह का भगवान ने हमको दिया है कि दो महाविभूतियों का जन्म जयंती आज है। पंडित मदन मोहन मालवीय और हमारे पूर्व प्रधानमंत्री, दोनों भारत रत्न हैं, अटल बिहारी वाजपेयी जी। आज दोनों की जन्म जयंती है। बारंबार मैं प्रणाम करता हूं ऐसी महाविभूतियों को और ऐसे हमारे भारत को, जहां पर ये दिव्य विभूतियों का प्राकट्य हुआ था। और कुछ ये इस तरह की आत्माएं आती हैं, जगी हुई आत्माएं, एनलाइटन, ताकि सबको जगा सके। जगा के गए हैं वो दोनों। आज हम उनको नमन कर रहे हैं, श्रद्धांजलि दे रहे हैं। सीमा ताई, रश्मि ताई, ताई शब्द भी मैंने यहीं सीखा है, क्योंकि दिल्ली में ताई बड़ी माँ को कहते हैं, लेकिन बहन भी बड़ी माई होती है। माँ के बाद यदि किसी में बहन का कुछ माँ का अस्तित्व दिखता है, माँ के जाने के बाद भी, तो वो बहनों में दिखता है। वात्सल्य वैसा ही शिफ्ट हो जाता है। तो यहाँ पर दोनों के नाम हम उल्लेख कर रहे हैं। जरा करतल ध्वनियों से उनका अभिनंदन करो। 21 वर्ष से ये आयोजन चल रहे हैं, किसी न किसी रूप में वृहद होते जा रहे हैं प्रतिवर्ष। और इस बार तो आपने कमाल है कर दिया दोनों ने। ओहो, बने रहो, हरिओम। खान्देश महोत्सवातील 4ही दिवसात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। मात्र 25 डिसेंबर रोजी हजारो नाशिककरांना कैलास खेर यांचा लाईव्ह कार्यक्रम अनुभवास मिळाला। या समारोपाच्या प्रसंगी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची प्रमुख उपस्थिती लाभली। त्याचबरोबर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, जळगावचे खासदार उन्मेष पाटील, आमदार राहुल डिकले, दिनकर पाटील, आचार्य तुषार भोसले, भाजपचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांसह विविध भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी आमदार सीमा हिरे यांनी उपस्थित मान्यवरांसह मंत्री गिरीश महाजन यांचे स्वागत केले। यावेळी आयोजक सीमा हिरे यांनी आपले मनोगत व्यक्त करत नाशिककरांचे देखील आभार मानले। भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संपूर्ण नाशिककर आपण सर्वांनी खूप चांगली दाद 3 दिवसापासून या खान्देश महोत्सवाला दिलेली आहे, त्याबद्दल सगळ्यांचं खूप मनापासून धन्यवाद। खरं तर आपण हा 5वा महोत्सव इथे भरवलेला आहे आणि 4 दिवसापासून भरगच्च असे कार्यक्रम आपण केलेले आहेत। मी गिरीश भाऊंचा खास धन्यवाद मानेन, कारण त्यांनी खूप मोठा सपोर्ट या खान्देश महोत्सवासाठी केलेला आहे आणि त्यामुळे हा महोत्सव जोरदार झालेला आहे। त्यामुळे तुमचा खास करून धन्यवाद। आज मला खूप आनंद होत आहे की ज्या वेळेला आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतो, तर 15 वर्ष नगरसेवक आणि 2 टर्म आमदार म्हणून काम करत असताना आम्हाला सगळ्यांना साहेबांचे खूप आशीर्वाद मिळालेला आहे, भाऊंची कायम साथ मिळालेली आहे आणि त्यामुळे खरं तर आम्ही हे काम करू शकत असतो। आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम तर विकास कामं करत असतो, परंतु हा खास खान्देश महोत्सव आपल्या लोकांना एकत्र आणणं, आपली संस्कृती, आपली परंपरा लोकांपर्यंत पोहोचवणं हाच उद्देश असतो। त्याचबरोबर अनेक स्टॉल घेऊन इथे बऱ्याच बचत गटाच्या महिलांना त्यांना व्यासपीठ मिळवून देणं, बाजारपीठ मिळवून देणं, त्यांच्या गृहोत्पादन केलेल्या वस्तूंना इथे वस्तू देण्यासाठी मार्केट उपलब्ध करून देणं हा उद्देश घेऊन गेल्या 21 वर्षापासून आपण आनंद मेळा आणि नंतर खान्देश महोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। पुन्हा एकदा मी सर्व नाशिककरांना धन्यवाद देते, खास करून आपले कैलासजी खेर, त्याचबरोबर गिरीश भाऊ महाजन। या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती मंत्री गिरीश महाजन यांची लाभली। त्यांनी या कार्यक्रमाचे कौतुक करत नाशिककरांना देखील संबोधित केलं। अतिशय सुंदर असा कार्यक्रम दरवर्षी नाशिककरांना एक मोठी पर्वणी सीमाताई आपण या ठिकाणी देतात। खानदेशची संस्कृती, त्याचं खानपान, त्याच्या चालीरीती, या सगळ्याचं दर्शन आपण या महोत्सवाच्या माध्यमातून
लोकांपर्यंत नाशिककरांपर्यंत या ठिकाणी नेतात त्याबद्दल आपल्या मनापासून खूप खूप आभार या ठिकाणी मानतो. कैलासजी खरोखर आपण म्हणजे मी आपली गाणी ऐकत होतो, मैं आपको सुनता था अभी तक, लेकिन आपको सामने देखकर आप जब गा रहे तो मुझे बहुत अच्छा लगा, बहुत खुशी हुई. मैं ज़्यादा समय नहीं लूँगा. सीमाताईंना मनापासून खूप खूप शुभेच्छा. रश्मी आहेत आपलं नाव नंतर घेऊ आणि मेहनत दोघींची आहे त्या ठिकाणी आपल्याला मनापासून खूप शुभेच्छा देतो. आज अटलजींचा वाढदिवस आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस आहे, त्याची जयंती आम्ही साजरी करतो. आपल्याला माहिती आहे भारतीय जनता पक्षाचे फाउंडर हे जे सर्व होते, ज्यांनी भारतीय जनता पक्षाला एक मोठ्या उंचीवर जाऊन ठेवलं, असे आमचे अटलजी यांचा वाढदिवस आहे. 2024 समोर त्या ठिकाणी येत आहे. 5 दिवस आता शिल्लक राहिले आणि म्हणून आपल्याला सर्वांना नवीन वर्षाच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा देतो. खानदेश महोत्सवाचे आयोजन आमदार श्रीमहिरे रश्मी हिरे यांनी केले होते. यावेळी या 4 दिवसात विविध कार्यक्रमांचे देखील भव्य असे आयोजन करण्यात आले होते आणि या कार्यक्रमासाठी हजारो नाशिककरांनी देखील आपली हजेरी नोंदवली आहे. या खानदेश महोत्सवाचा समारोप कैलास खेर यांच्या कार्यक्रमानं 25 डिसेंबर रोजी झाला आहे. यावेळी हजारो नागरिक या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित असल्याचं देखील पाहायला मिळालं. तेरे नाम से मर जाऊं, तेरे नाम से जी लूं, तेरे नाम से मर जाऊं, तेरी जान के सदके में कुछ ऐसा कर जाऊं. या कभी बिन बाती दीपक जलता है, क्या कभी अंबर से सूर्य बिछड़ता है, क्या कभी बिन बाती दीपक जलता है. कैसी है ये अनहोनी हर आँख हुई रंग छोड़ गया जो तू, कैसे जिएंगे हम, तू ही किनारा तू ही सहारा, तू जग सारा तू ही हमारा सूरज तू ही तारा. मेरे संग गाइए. जय जागर जनस्थानसाठी शुभम बुडके पाटील, नाशिक.